खोक्या आणि 12 भानगडी अशा चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे। या खोक्याने शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ समोर आलाय। कालिका देवी शाळेतला हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये तो विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देतोय। तर माझ्यावर बऱ्याच केसेस आहेत, आणखी केसेस वाढल्या तर काही फरकच पडत नाही असं तो विद्यार्थ्यांच्या समोर म्हणतोय। शाळेत विद्यार्थ्यांना धमकी देत असतानाचे शाळेचे व्हिडिओज आता पुढे आलेत। सर काय करणार नाही त्यावेळेस तुम्ही माझ्या हाताने होणार नाही। डायरेक्ट तुमचे हातपाय मोडून जेलमध्ये जायला आहे आणि पहिला मला घालते मोठे केसेस आहेत। एखाद्या लेकरा बाळा असेल आपल्याला केस झाला माझ्यावर काही फरक पडत नाही। एवढीच वार नाही का तुम्हाला? तर दुसरीकडे खोक्याचा दौलतजादा करतानाचा व्हिडिओ सुद्धा पुढे आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे। हा खोक्या नोटांची बंडलं टेबलावरती फेकतोय आणि त्याच्यावरती कुणीतरी नोटा उधळत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। एक गावगुंड ज्याचा कोणताही व्यवसाय नाही, तो कुठेही नोकरी करत नाही, मग इतकी दौलतजादा करायला त्याच्याकडे इतका पैसा आला कुठून, हा सवाल आता उपस्थित होतोय। आणि संतोष देशमुख